नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. अखेर आकाशसमोर सीसीटीव्ही फुटेजच्या सत्याचा उलगडा होत रागिणीचाच हात भूमीच्या किडनॅपिंगच्या मागे आहे हे सिद्ध होणार आहे. त्याचप्रमाणे रागिणीच्या ताब्यात असलेल्या तिजोरीच्या चाव्या भूमी कशा प्रकारे रागिणीला स्वतः द्यायला लावणार हे या ट्विस्टमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच बघा. मित्रांनो, आतापर्यंतच्या भागांमध्ये आपण पाहिलं होतं की भूमीने स्वतःला हवं तसं सगळं काही करून आकाशकडून रूम डेकोरेट करून रूममध्ये राहायला आलेली असते. आता भूमी फक्त आकाशला स्वतःच्या मुठीत ठेवण्याचा प्रयत्न करत असते, कारण काहीही करून भूमीला एक प्रकारे आकाशला रागिणीला ऐकूनच द्यायचं नसतं. आणि रागिणी हे जे सगळं करते ती आकाशला घटस्फोटाच्या पेपरला उत्तर देण्यासाठी करते हे सगळं भूमीला माहीत पडलेलं असतं. म्हणून काही करून भूमीला या सगळ्यातून आकाशला बाहेर काढायचं असतं आणि स्वतःची बाजू आकाशला पटवून देण्यासाठी ती काही करायला तयार असते. तेव्हा मग आता आकाशला एक महत्त्वाचा फोन येतो, म्हणून तो कामासाठी बाहेर निघून जातो. तेव्हा मग आता या सगळ्यामध्ये भूमी पारितोषला फोन करून सांगते की आता घाबरण्याची गरज ज्यांना आहे त्यांनी माझ्या वाईटामध्ये गेलेत. आता त्या भूमीचं नवीन रूप सगळ्यांना पाहायला मिळणार आहे, कारण जुन्या भूमीने कधीच काट टाकली. हे सगळं ऐकल्यानंतर आता इथे पारितोष म्हणतो की वा भूमी, खरंच आता तुझं वेगळंच रूप आम्हा सगळ्यांना पाहायला मिळणार आहे असं वाटतंय. आणि हो, काळजी करू नको, सगळं काही व्यवस्थित होईल असं देखील आता इथे भूमी ही त्याला म्हणते. आणि त्याच वेळेला आता इथे पारितोष हा तिला ऑल द बेस्ट देतो. नंतर आता भूमी विचार करते की अगोदर रागिणीने जे पेपर तयार केले आहेत ते पेपर मला फाडून टाकले पाहिजेत, जेणेकरून ते उद्या त्या पेपरवर जर आकाशला सह्या करायला सांगितलं आणि तर ती माझ्या आकाशला माझ्या विरोधात भडकवेल. म्हणून रागिणी खोलीमध्ये ती जाते. तेव्हा ते पेपर तिथेच आता टेबलवर पडलेले असतात. भूमी म्हणते की या पेपरचं मला काहीतरी केलं पाहिजे, त्याशिवाय ही रागिणी काही गप्प बसणार नाही. म्हणूनच आता स्वतःचं रूप दाखवण्यासाठी भूमी तिकडे जाते. आता रागिणी त्यावेळेला गप्प असते आणि तिची सारखी नेहमीप्रमाणे चिडचिड होत असते. आता भूमी ही रागिणीजवळ जाते आणि म्हणते की काय झालं आत्या, तुमच्या चेहऱ्यावरचा रंगच उडून गेलेला आहे. तेव्हा मग जिथपासून मी इथे आली आहे तेव्हापासून तुम्हाला अगदी शांत बघते, कुठलं प्लॅनिंग तुमच्या डोक्यामध्ये चालू आहे. तेव्हा मग आता भूमीला रागिणी म्हणते की तुला काय वाटलं की मी तुला अशीच सोडेल का? मी तुला अशी सहजासहजी सोडणार नाही. तुला काय वाटत असेल की तू नवीन रूप दाखवलंस वगैरे, ही नाटकं माझ्यासमोर चालणार नाही. शेवटी तुला या रूपात आणि बघून आकाशला काही होणार नाही. आकाश हा नेहमी माझंच ऐकणार आहे आणि मग आकाश तुला खरंच घटस्फोटाचा पेपर देणार आहे. त्यामुळे आता भूमी म्हणते की अच्छा, कुठला पेपर देणार आहात तुम्ही? आणि मग आता ती म्हणते की हा बघ, हा पेपर मी डिफेन्सचा पेपर तयार केलेला आहे. आता हा पेपर आकाश हा तुला पाठवणार आणि फायनली तुमचा दोघांचा घटस्फोट होणार आहे असं रागिणी आता तिला म्हणत असते. भूमी म्हणते की अच्छा अच्छा, हा पेपर आहे का? म्हणून आता भूमी हातामध्ये तो पेपर घेते आणि तो पेपर आता भूमी तिच्या समोरच फाडून टाकते. त्यावेळेला आता मग रागिणीचे असे त्या पेपरचे तुकडे तुकडे झाल्यानंतर रागिणीला मात्र या सगळ्याची खूपच चिड येत असते. आणि त्याच वेळेला आता भूमी म्हणते की काय, तुम्हाला काय वाटलं की हे पेपर जे काही आहेत ते मी असेच ठेवणार आहे का? रागिणी चिडून म्हणते की तू हे पेपर का जाडलेस? तेव्हा मग ती म्हणते की मग आणखी काय काम होतं या पेपर्सचं? तुम्हाला काय वाटलं की आकाश या पेपरवर सह्या करेल का? अजिबात करणार नाही. तेव्हा मग ती म्हणते की हो, आकाश या पेपरवर सह्या करणार होता, परंतु मगाशी खाली जो काही तमाशा केलास ना त्यामुळे त्यांनी पेपरवर सह्या केल्या नाही. त्यावेळेला आता भूमी हसते आणि म्हणते की असेच तुम्हाला तमाशे बघायला मिळणार आहे. या 6 महिन्यात तुमचं आयुष्य किती बिकट होणार आहे हे तुम्हालाही कळणार नाही. या 6 महिन्यात मी तुम्हाला इतके धक्के देणार आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यात ते बघितले नसतील. आणि जेव्हा तुमचा शेवट येईल तेव्हा तुम्हाला मात्र आकाश आता बाकी या घरातून हाकलूनच देईल. आणि रागिणीला चीड येते आणि मग आता ती म्हणते की एन्जॉय करा, हा तुमचा टाईम एन्जॉय करा, मी निघते हा. तुम्हाला आत्या डोकं दुखत असेल ना, मग मी तुमच्यासाठी अशी तुमच्या आवडीची कडक कॉफी पाठवू का? आणि पुन्हा हसत हसतच ती तिच्या रूममध्ये निघून जाते. आणि मग आता भूमीचा हा चेहरा पाहिल्यानंतर भूमीने अक्षरशः तिचे ते काही पेपर्स असतात ते फाडूनच टाकलेले असतात. त्यामुळे रागिणीला खूपच मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा आता आकाश हा पारितोषच्या ऑफिसमधलं जे काही CCTV फुटेज आहे ते बघतो आणि ते फुटेज पाहिल्यानंतर त्या गाडीचा नंबर तो नोट डाऊन करून घेतो आणि गायकवाड सरांच्या मदतीने ती गाडी कोणाची आहे आणि तो नंबर कुठला आहे हे शोधायला लागतो. आणि मग आता त्या बाजूला गायकवाड सर म्हणतात की याचा शोध आपण नक्कीच घेऊ. तर दुसऱ्या बाजूने गायकवाड सर हे प्रधान डॉक्टरची केस देखील रिओपन करून असतात.
कारण त्यांच्या घरातल्या माणसांना जाऊन ते भेट घेतात आणि घरातल्या माणसांचा कबुली जबाब घेतात की प्रधान डॉक्टर हे असे आजारी नव्हते, ते स्वतः फिट अँड फाईन होते. त्यांचा अचानक मृत्यू कसा झाला आहे हे आम्हालाच कळले नाही, असे त्यांच्या घरातले म्हणतात. मात्र आता इथे गायकवाडला भूमीने म्हणालेले वाक्य आठवते, कारण त्यांना रागिणीने मारलं हा नैसर्गिक मृत्यू नाही हे त्यांना आठवतं. आणि त्यानंतर ACP गायकवाड म्हणतात की नेमकं काय घडलं होतं त्या दिवशी आम्हाला सांगा. तेव्हा मग आता इथे ते म्हणतात की नेहमीप्रमाणे आमचे डॉक्टर क्लिनिकमध्ये जायला निघाले होते आणि त्यांना कोणाचे तरी धमक्यांचे फोन येत होते. तुम्ही सत्य सांगितलं तर तुम्हाला सोडणार नाही, असं सगळं कोणीतरी धमकी देत होती. आणि मग आमचे प्रधान डॉक्टर म्हणत होते की रागिनी तुम्ही काही करा, परंतु मी काही तुम्हाला बदणार नाही. तेव्हा मग आता इथे गायकवाडचा संशय खरा ठरतो, कारण रागिनी म्हणजेच रागिनी पटवर्धन असते. आता त्यांच्या लक्षात येतं की त्याच वेळेला गायकवाड म्हणतात की तुम्ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. आता रागिनीच्या विरोधामध्ये गायकवाड सरांना फार मोठा पुरावा सापडलेला असतो, कारण काही झालं तरीही भूमी महाजन जे काही म्हणाल्या ते अगदी खरं आहे. कारण हे सगळं करणारं कटकारस्थान करणारी रागिनी पटवर्धन या शिवटात मोठा एक पुरावा मिळालेला असतो. त्यानंतर पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट देखील बाहेर आलेले असतात. त्याच्यामधून त्यांना चहामधून विष असतं असे रिपोर्ट असतात, परंतु ते रिपोर्ट कुठे हरवलेले असतात, कारण त्यांचा नैसर्गिक मृत्यू लिहिलेला असतो. आता गायकवाड यांच्या हाती फार मोठा पुरावा लागतो, कारण प्रधान डॉक्टर तेच असतात ज्यांनी आकाशला खोटी औषधं देण्यासाठी रागिणीला मदत केलेली असते आणि भूमी मात्र हे सगळं जिंकलेली असते. त्यानंतर आकाश गाडीचा नंबर शोधायला लागल्यानंतर त्याच्या लक्षात येतं की ही काही गाडी आहे ती बाहेरची आहे, आपल्या इथली नाही. म्हणून पोलिसांच्या मदतीने आकाश आता त्या गाडीच्या मालकापर्यंत पोहोचतो. तर जे गुंड असतात त्याला CCTV फुटेजमध्ये दिसतात ते गुंडच त्या गाडीमध्ये असतात. मग आकाशला त्यांचा चेहरा आठवतो. आकाश म्हणतो की हेच ते गुंड आहेत ज्यांनी माझ्या भूमीला त्रास देण्याचा प्रयत्न केला होता. आणि मग आकाश त्यांना पकडायला जाणार तेवढ्यातच आता ते गुंड असतात ते तिकडून पळ काढतात. आकाश म्हणतो की थांबा थांबा, परंतु ते काही थांबायला तयार नसतात. आता आकाशला कळतं की नक्की हेच ते गुंड आहेत ज्यांनी माझ्या भूमीला किडनॅप केलं होतं, परंतु आता त्यांना किडनॅप करायला कोणी सांगितलं होतं या गुंडांपर्यंत पोचल्याशिवाय कळणार नाही, असा आकाश ठरवतो. आणि त्यानंतर मग आता भूमी ही महिन्याचे काही बिल्स असतात ते चुकवण्यासाठी रागिनीकडे तिजोरीतले पैसे मागते, परंतु चावी ही रागिनीकडे असते. तेव्हा मग आता रागिनी म्हणते की भूमी तुला माहिती नाही का, चाव्या अजूनही माझ्याकडे आहेत. त्यावेळेला मग भूमी म्हणते की आत्या तुम्हाला काय वाटलं, मला माहिती नाही का, परंतु ती चावी मी कोणाकडूनही हिसकावून घेतलेली नाही, जसे तुम्ही घेतली आहे. म्हणूनच मी तुम्हाला चॅलेंज देते की तुम्ही स्वतःहून ही चावी माझ्या ताब्यात द्याल. तेव्हा मग आता हे सगळं घडत असताना रागिनी म्हणते की तुला काय वाटतं की ही चावी मी तुला स्वतःच्या हाताने देईन? नाही, छे छे, असं कधीच घडणार नाही, ही चावी काही मी तुला देणार नाही. त्याच वेळेला मग आता भूमी म्हणते की रागिनी आत्या एक गोष्ट चांगलीच लक्षात ठेवा, काही झालं तरीही ही चावी मी मिळवेन म्हणजे मिळवेनच, तुम्ही मला चॅलेंज करू नका. आता आजी ही भूमीला बघत असते. तेव्हा आजी म्हणते की भूमी अगं काय बोलत आहेस तू? तेव्हा भूमी म्हणते की हो आजी तुम्ही काळजी करू नका, अहो आत्या आता थकलेल्या आहेत आणि त्यांना आराम करण्याची गरज आहे, म्हणूनच मी त्यांना आत्याकडून हळूहळू एक जबाबदारी काढून घेते. शेवटी 6 महिने झाले की या घरची मी सून आहे, मला इथली जबाबदारी तर घेतली पाहिजे, असं ती आजीला म्हणून शांत करते. परंतु रागिनी आता भूमीला म्हणते की लिहून ठेव, हे चॅलेंज तू पूर्ण करणार नाहीस, कारण या चाव्या मी तुला कधीही देणार नाही. तेव्हा मग आता रागिनीला भूमी म्हणते की नाही, नक्कीच हे चॅलेंज मी पूर्ण करणार. त्यानंतर आता आकाश हा घरी येतो आणि मग तो रूममध्ये येतो. मग भूमी त्याला विचारते की आकाश काय झालं, तू मगाशी अचानक कुठे निघून गेलास? तेव्हा तो म्हणतो की भूमी तू मला सरप्राईज मागत होतीस ना, मी तुला सरप्राईज देणार आहे. तुला कोणी किडनॅप केलं होतं ते सत्य मी शोधत आहे आणि लवकरच ते सत्य बाहेर येईल. तेव्हा मात्र खऱ्या अर्थाने भूमी खुश होते आणि आकाशच्या समोर रागिनीचं खरं सत्य येणार हे तिला माहीत झालेलं असतं. परंतु ती म्हणते की आकाश मला सांग, मला जरा तिजोरीतले पैसे हवेत, तर मी ते काय करायचे? तेव्हा मग ती म्हणते की पुढे भूमी आईकडे चावी आहे, तू पैसे घेऊ शकतेस. ते बघून ती म्हणते की आकाश मला एक गोष्ट सांग, या मी घरची सून आहे ना, मग माझे काही अधिकार आहेत ना, या घरात मला काही अधिकार नाही का? तेव्हा आकाश म्हणतो की भूमी अगं असं का बोलतेस तू, सगळे अधिकार आहेत तुझ्याकडे. तेव्हा भूमी म्हणते की जोपर्यंत निदान मी या घरात आहे ना, तोपर्यंत मला इथे मालकीन म्हणून मिळवायचे आहे. तेव्हा आकाश म्हणतो की भूमी हे सगळं तुझं काय चाललंय, ही वेगळीच भूमी मला पाहायला मिळते. तेव्हा मग भूमी म्हणते की आकाश हेच तर आहे ना,
आता मी बदलली आहे, कारण मला फक्त तुझं हित बघायचं आहे. म्हणून तिजोरीच्या चाव्या थोडे दिवस मला माझ्याकडे हवे आहेत, तुझी काही हरकत नसेल तर. आणि तू मला बायको म्हणून मानत असशील आणि माझ्यावर विश्वास असेल तर त्या चाव्या तू माझ्याकडे देशील, सोपवशील तुझ्या आईकडून आणून. तेव्हा मात्र आकाश गप्प बसतो. तो म्हणतो की एवढेच आहे ना, आईला काही कमीपणा वाटणार नाही. तिच्याकडून तू त्या चाव्या मागितल्या म्हणून तुला काही वाटणार नाही. चल माझ्यासोबत चल, असं म्हणून आकाश आता तिला घेऊन जातो. त्यानंतर आकाश भूमीला रागिनीकडे घेऊन जातो आणि रागिनीला म्हणतो की आई, जरा मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं होतं. त्याच वेळेला मग आता इथे रागिनी म्हणते की काय झालं बाळा, बोल ना, काय झालं आहे. मुद्दामच डोकं वगैरे दुखण्याचं नाटक करू लागते, कारण तिला कळलेलं असतं की भूमीने काहीतरी केलेलं आहे. मग आता इथे रागिनी म्हणते की आकाश, बोल बाळा, काय झालं. तेव्हा तो म्हणतो की आई, तुला या प्रॉपर्टीची किंवा कुठल्याही गोष्टीची हाव नाही आहे, बरोबर ना. तेव्हा ती म्हणते की नाही रे बाळा, कोणत्याच गोष्टीची हाव नाही, फक्त तुम्ही आनंदात राहावे इतकंच मला हवं, बाकी काही नाही. तेव्हा मग आकाश म्हणतो की आई, मग प्लीज जरा त्या तिजोरीच्या ज्या चाव्या आहेत त्या तू भूमीला देशील का. कारण भूमीच्या ताब्यात, कारण तू या घरातील मोठी सून आहे भूमी, आणि महाजनांची एकुलती एक सून आहे. म्हणून प्लीज आता तिला तू चावी दे. आणि आता तू पण सगळी जबाबदारी सांभाळून थकली असशील, म्हणून थोडे दिवस का होईना भूमीकडे ही जबाबदारी राहू दे. कदाचित तिचं मन वळवण्यासाठी आपण यशस्वी होऊ, असं तो रागिनीला सांगतो. तेव्हा रागिनीला काय बोलू हे कळत नसतं, कारण आता भूमी ही तिला काहीही बोलू शकत नसते. आणि भूमीच्या समोर ती असते. भूमीला ती आता चॅलेंज देऊन बसलेली असते, मात्र आकाशसमोर ते चॅलेंज हरण्याची आता तिच्यावर वेळ आलेली असते. काही झालं तरीही भूमीला त्या चाव्या तिला द्यायच्याच नसतात, कारण एकदा की भूमीच्या हातात या सगळ्या चाव्या गेल्या की माझं साम्राज्य संपलं असं तिला वाटत असतं. आणि परंतु रागिनीला काय बोलू हे देखील कळत नाही. भूमी तिला तोंड दाबून बुक्यांचा मार देत असते. आता ती विचार करते की हो बोलली तरीही चाव्या जाणार भूमीच्या ताब्यात कायमच्या, आणि नाही बोलली तर आकाशला संशय येणार की आई या प्रॉपर्टीमध्ये म्हणजे लक्ष घालून आहे. तर आता इथे भूमी विचार करते की काय करू, रागिनीला आता म्हणजे शेवटचा घाव घालू का. परंतु भूमी गप्प असते, कारण तिला माहीत असतं काही करून चाव्या तिच्यापर्यंत येणारच आहेत. म्हणून आता इथे रागिनीला काहीच करता येत नाही. रागिनी म्हणते ठीक आहे बाळा, एवढंच आहे ना, हे घे चाव्या तुझ्याजवळ. आणि भूमीला ती त्या चाव्या देते. आणि मग भूमी तिला हळूच त्यावेळेला कानात म्हणते की काय मी तुम्हाला म्हणाले होते ना, तुम्हाला चाव्या मला ताब्यात द्याव्याच लागतील, आणि हे माझं चॅलेंज होतं. आणि असंच करून हळूहळू सगळं घर मी माझ्या ताब्यात घेईन आणि तुम्ही काहीही करू शकणार नाही. आणि भूमी तिला धमकी देते. आणि मग रागिनीची आता बत्ती गोल होते. पुन्हा मात्र तिची चिडचिड होऊ लागते. आणि या सगळ्यामध्ये आता इथे भूमीला हे बघूनच जिंकलेली पाहून रागिनी म्हणते की आता नेमकं ही बया काय करणार आहे काय माहिती. आणि भूमी मात्र आता थोडी का होईना जिंकलेली असते. पौर्णिमा आता रागिनीला म्हणते की आई, हळूहळू भूमी तुमच्या हातातून सगळं काही काढून घेत आहे, आणि नक्की हे सगळं काय करते ती. जर उद्या जाऊन आपल्या घरातली सगळी प्रॉपर्टी जर भूमीने हडपली तर आपण काय करणार आहोत, कशावर राहणार आहोत. तेव्हा मग आता रागिनी मात्र संतापते, कारण तिला मुद्दामच पौर्णिमाने चीड आणून दिलेली असते आणि तिची चिडचिड होत असते. पौर्णिमाला रागिनी म्हणते की छे, असं काही होणार नाही. त्या रागिनी पटवर्धनच्या हातातून ही प्रॉपर्टी मात्र जाणार नाही. तिजोरी हा छोटासा भाग आहे, या चाव्या काय मी अशा पण तिच्याकडून हिसकावून घेईन, काहीच प्रॉब्लेम नाही आहे मला. परंतु या सगळ्या गोष्टी या माझ्या मनासारख्या होणारच, असं आता इथे ती म्हणत असते. आणि भूमीने दिलेलं चॅलेंज ती जिंकल्यामुळे रागिनीकडे बघतच म्हणते की काही झालं तरी आत्या, मी जिंकणारच आहे. मी तुम्हाला सांगितलंच होतं की मी कधीही हरणार नाही, मी हे चॅलेंज जिंकणार म्हणजे जिंकणार, असं भूमी आता रागिनीला म्हणते. आणि या सगळ्यामध्ये आकाशलाही आनंद झालेला असतो की त्याच्या भूमीला हे सगळं काही सत्य समजलेलं आहे. त्यानंतर आता भूमी ही दुसऱ्या दिवशी कशाप्रकारे किडनॅप झाली हे आकाशला सगळं काही सत्य शोधायचं असतं. आणि मग आकाश पुन्हा CCTV फुटेज पाहतो. तर त्याच वेळेला आता त्याच्यामध्ये त्याला कळतं की हे सगळे काही साधे एका माणसाचे काम नव्हते, हे सगळ्या गुंडांचे काम होते. म्हणूनच आता ज्या गाडीत भूमीला किडनॅप केलेले गुंड असतात ते आकाशला पुन्हा सापडतात. आणि मग आता आकाश त्यांना व्यवस्थित अगदी प्लॅननुसार पकडतो. आणि मग ते विचारतो की मला सांगा, 2 डिसेंबरला संध्याकाळी तू भूमी महाजनला किडनॅप केलं होतं, कोणाच्या सांगण्यावरून तू किडनॅप केलं होतं, असे सगळे आता गुंडांना तो विचारत असतो. त्यावेळेला मग आता तो काही बोलायला तयार नसतो. गुंडांना आकाश म्हणतो की सांगा, लवकर सांगा मला, तुम्ही कोणाच्या सांगण्यावरून किडनॅप केलं होतं आणि तिला जंगलात सोडून आला होतात. तेव्हा तो गुंड आता खूपच घाबरतात. आणि मग गायकवाडची टीम देखील तिकडे आलेली असते. ACP गायकवाड आणि बाकीच्या सगळ्या पोलिसांना बघून जो व्यंकट असतो, जो व्यंकट रागिनीचा खरा सूत्रधार,
तो व्यंकट सगळं तोंड उघडू लागतो. आता आकाश म्हणतो की लवकरात लवकर बोला आणि गायकवाड देखील येतात आणि म्हणतात की आम्ही तुम्हाला लवकरात लवकर कशी जास्तीत शिक्षा मिळेल याचं बघू, परंतु जर तुम्ही खरं बोललात तर मात्र तुमचे सुटण्याचे काहीतरी चान्सेस आहेत. त्याच वेळेला आता व्यंकट बोलू लागतो की हो हो मी सांगतो, हे सगळं आम्हाला करायला एका व्यक्तीने सांगितलं होतं. तेव्हा मग आता आकाश त्यांच्या कानफाडात वाजवतो आणि म्हणतो की नक्की सांगा, तुम्हाला आयुष्यभर जेलमध्ये सडावं लागेल. तेव्हा मात्र गुंडांना काहीच करता येत नाही. तेव्हा आता तो व्यंकट आहे तो आकाशला सांगतो की आम्हाला तुमच्या बायकोला किडनॅप करायला सांगितलं होतं आणि ते रागिनी पटवर्धन यांनी. हे ऐकल्यावर मात्र आता आकाशच्या पायाखालची जमीनच सरकते. आकाश विचार करतो की काय रागिनी आत्याने हे सगळं सांगितलं. तो म्हणतो की हो, रागिनी पटवर्धन यांनी सांगितलं होतं की त्यांना जिवंत सोडायचं नाही. तुमच्या बायकोला म्हणजेच भूमीला किडनॅप करून तिला जंगलात सोडून त्यांना प्राणी खातील याची पूर्ण व्यवस्था करून ठेवायला सांगितलेली होती. असं सांगितल्यावर आता मात्र आकाशच्या पायाखालची जमीन सरकते. आकाशच्या लक्षात येतं की हे सगळं करायला त्यांनी सांगितलेलं होतं. म्हणजे भूमी जे काही सांगत होती ती खरं होती. आत्या हे सगळं करत होते. आधी त्याला नंतर आठवतं की आत्याने त्या दिवशी नेमकं मला घरी लवकर बोलवलं होतं, कारण ती काहीतरी माझ्या आवडीचा बेत बनवणार होती. परंतु आत्या हे जे सगळं काही करत होती ते खोटेपणाने करत होती का? आत्याने मला सांगितलं की भूमी दुसऱ्याचं कोणाचं तरी आयुष्यात स्थान निर्माण करते म्हणून पारितोषबद्दल तिने मला भडकवलेलं होतं. आणि त्यानंतर मग आता आत्याने मला लवकर घरी बोलवलं कारण मी तुझ्या आवडीचा बेत बनवणार. जी आत्या कधीही माझ्यासाठी म्हणजे कधी किचनमध्ये जाऊन हल्ली जेवण बनवत नाही, ती आत्या त्या दिवशी चक्क जाऊन जेवण बनवणार असं मला बोलत होती. आणि तू त्या दिवशी लवकर घरी ये, म्हणजे याच्यासाठी मला ऑफिसमधून लवकर हलवलं गेलं होतं का की भूमीला किडनॅप करता यावं? या सगळ्या गोष्टीच करण्यासाठी मला लवकर हलवलं गेलं असेल का? असा विचार आता इथे आकाशच्या मनामध्ये येऊ लागतो. आणि आकाशला आता इथे पूर्णपणे रागिनीवर संशय आलेला असतो. आता रागिनीच्या विरोधात पुरावा सापडलेला असतो. तर आकाशला इन्स्पेक्टर गायकवाडने देखील सांगितलेलं असतं की प्रधान डॉक्टरांबद्दल आम्हाला माहीत पडलेलं आहे. प्रधान डॉक्टर तेच आहेत जे तुम्हाला चुकीच्या औषधं गोळ्या मानसिक रुग्ण होण्यासाठी देत होते आणि ते काम करत होते ते म्हणजे तुमची आत्या रागिनी पटवर्धन. तुम्हाला मानसिक रुग्ण ठेवण्यासाठी त्या प्रधान डॉक्टरकडून औषधं घेतली जात होती. मात्र भूमी जेव्हा तिच्यापर्यंत पोचल्या तेव्हा त्या डॉक्टरला मारून टाकण्यात आलं होतं. आणि हे सगळं रागिनी पटवर्धन यांनीच केलं आहे असं त्यांच्या घरच्यांनी कबुली जबाब दिलेला आहे की रागिनी मॅडम धमकीच्या फोन प्रधान डॉक्टरला देत होत्या. आता मात्र इथे आता आकाशला विश्वास बसलेला असतो की भूमी जे काही बोलते ते अगदी खरं बोलते. कारण काही झालं तरीही या सगळ्या गोष्टी या भूमीच्या विरोधात नाही तर भूमीच्या बाजूने आहेत आणि आत्या खोटारडी आहे हे आकाशसमोर सिद्ध झालेलं असतं. आता मात्र आकाश नेमका शांत बसून आणखी पुरावे आत्याबद्दल कसे गोळा करणार आणि आत्याला कशाप्रकारे रंगेहात पकडणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.